तू ठरवलंस की तुला या पद्धतीने अप्रोच करायचंय किंवा परफॉर्म करायचंय, तुझा विचार काय होता? आणि वर देअर पीपल हू हॅड क्वेश्चन्स की काय गरज आहे मग फक्त गाणाऱ्यांनी येऊन गावंच, कशाला हे करावं वगैरे वगैरे? डिड ऑल ऑफ दॅट हॅपन? फॉर्च्युनेटली गाणाऱ्यांनी येऊन गावं ही लोकं नव्हती, पण हे करणं दॅट्स नॉट वॉट पीपल वॉन्ट हे मला खूप लोकांनी म्हटलं जेव्हा मी 2017-16 मध्ये आय इंट्रोड्युस्ड दिस. हे इंडियन ऑडियन्सच्या कॉन्टेक्स्टमध्ये सांगितलं का लोकांनी की अच्छा? कारण म्हणजे लोकांना बघायचं नाहीये, लोकांना गाणं ऐकायचं आहे. करेक्ट. मला वाटायचं आजही वाटतं की गाणं ऐकायचं असेल तर आहे ना, खूप जागा आहेत तुमच्याकडे. यूट्यूबवरती तुम्ही ऐकू शकता, कुठल्या रेडिओवरती ऐकू शकता, तुम्ही DSPs वरती ऐकू शकता. तुम्ही गाणं तिकीट घेऊन म्हणा किंवा कोणीतरी शो केलाय, कोणाचं लग्न आहे म्हणा, कॉर्पोरेट म्हणा, तुम्ही बघताय त्या आर्टिस्टला तर दाखवा ना गाणं. आणि गाणं दाखवताना बऱ्याच पद्धतीने दाखवू शकतो. आणि माय इन्फ्लुएन्सेस वर सच की मला बियॉन्से, ब्रुनो मार्स, जस्टिन टिम्बरलेक हे सगळे परफॉर्मर्स आहेत. त्यांच्या परफॉर्मन्सेसमध्ये कोरिओग्राफी हा खूप मोठा भाग आहे. आणि ते कुठेतरी मला करायचं होतं. मला करता येईल का हा एक प्रश्न होता. आणि जर करायचं असेल तर ते कोण शिकवणार करायला? कारण इकडचे रिजनल रेफरन्सेस तुला कोणी होते तेव्हा? नाही, एक रिजनल रेफरन्स होता जिच्यासाठी नेहा भसीन. मी जेव्हा माझं बॉलिवूडमध्ये मी पाऊल नव्हतं ठेवलं आणि नेहा भसीनसाठी मी बॅकिंग वोकल्स गायचे. म्हणजे 2-3 शोसाठी मी गायलेले. तेव्हा तिने मला घरी बसून, शी हॅज अ व्हेरी इंटरेस्टिंग प्रोसेस. तिने मला तिच्या घरी बोलवून की आज आपण गाणं नाही गायचं आहे, आपण आज रिहानाचा शो बघायचा आहे म्हणून तिने शो DVD आणलेली, ती DVD लावली. मग मला कावा बनवून दिला. म्हटलं पॉज केला. ते मागे उभे आहेत ना बॅकिंग वोकलिस्ट, ते काय करतायत बघ. ती नुसते असे साईड टू साईड बघवत हे सगळं करत होती. दॅट्स यू इन द शो. तुला नुसतं मला कोण बघतंय म्हणून गायचं नाही आहे, तुलाही लोक बघतायत ॲज अ बॅकिंग वोकलिस्ट. आणि आपण सगळे एकत्र जे स्टेजवरती आहेत मिळून आपण काय देऊ शकतो एका ऑडियन्सला, हे तिच्यामुळे मला कळलं की ओके आहे कोणीतरी हू इज पेईंग सो मच अटेन्शन. आणि ती आजही करते. नेहा भसीन शोज आजही कोरिओग्राफी बरोबर करते. फ्रॉम देन आय फेल्ट लाईक ओके आहे करणारं, आपल्याला करायचं असेल आपण पण करू शकतो, पण आय वॉन्ट टू डू इट डिफरंटली अँड आय वॉन्ट टू हॅव अ टीचर विथ दिस. लाईक आय नीड टू लर्न. मला असं वाटायचं की असंच उद्या उठून मी नाचायला लागेन आणि गायला लागेन असं नाही होणार. मला शिकायला लागेल, कोणाकडनं तरी शिकायला लागेल. म्हणून मी ॲक्च्युली 2018 न्यूयॉर्कला गेलेले फॉर अ मंथ टू फाइंड दिस टीचर who's going to teach me how to sing and dance on stage. Wow, that was like my objective. असं नाही की मी अभ्यास करून गेलेले, अच्छा ह्यांना जाऊन कॉन्टॅक्ट करायचा, मग तिकडे जाऊन त्यांना विचारायचं, मग ते नाही म्हणाले तर इकडे, असं काही नव्हतं प्लॅन. आपण जायचं आणि शोधायचं तिकडे कोणीतरी मिळेलच. आणि तिथे मला हे कळलं की असं काही कोणी नसतं जे म्हणजे अच्छा आओ बेटा तुम्ही हम दोनों सिखाते हैं, असं कोणी नसतं. तुम्ही एकाकडनं गाणं शिकायचं असतं, दुसरीकडनं नाच शिकायचा असतो, मग स्वतः जाऊन दोन्ही प्रॅक्टिस करून लोकांना एकत्र. अच्छा तुमच्याकडे पण असंच होतं का? बरं म्हणून मी आले परत. आणि मी म्हटलं की ओके मला करायचं आहे, माझ्यासारखे ॲटलिस्ट 4 अजून लोक असतील ज्यांना करायचं असेल, तर असं लेट्स मेक दिस अ कम्युनिटी एक्सरसाइज. सो आय ऑडिशन्ड. मी एक ऑडिशन अनाऊन्स केली ज्याच्यात मी म्हटलं की अशी किती लोक आहेत ज्यांना गायचं पण आणि डान्स पण करायचं आहे. आणि यू डोंट हॅव टू बी ग्रेट ॲट इदर, यू जस्ट शुड बी ॲडिक्वेटली गुड अँड वॉन्ट टू रिअली गेट बेटर. आणि माझ्या डोक्यात होतं की माझ्याबरोबर हे 4 लोक पण शिकतील, आपण सगळे शिकूया, तुम्हाला पण स्टेजवरती गाता येईल, नाचता येईल, मला पण गाता येईल, नाचता येईल. म्हणून आय गॉट दीज 4 ब्युटिफुल व्हेरी सुप्रीमली टॅलेंटेड गर्ल्स. नेहा तावडे, प्रतीक्षा काळे, सिमरन अँड रिया दुग्गल. आणि आधी नुसतं रिया आणि सिमरन दुग्गल वर इन द शो, कारण माझा शोचं साईज वॉज गेटिंग बिग. तर लोकांना सडनली म्हणलं 20 लोक येणार
ट्रॅव्हल करणार सगळीकडे म्हटलं तर नाही चाहिए म्हणतात लोक. म्हणून आम्ही 5 piece बँडमधनं 7 piece बँड झालो, मग 13 piece बँड झालो, मग 17 piece बँड झालो. असं आम्ही ओव्हर द लास्ट वाढत गेलो कारण वी हॅव टू कीप लाईक पुशिंग दी ऑनवेलप, राईट. पण I got these girls in and I realized that, oh, we just created this whole thing now. It's a thing. आणि मला नाही आवडत हे असं म्हणून दाखवायला, कारण आय एम इन इट, लाईक आय एम डुईंग इट. कोणी पण माझा नवरा मला म्हणतो तुझ्यामुळे करतायत सगळ्यांना लोक, सगळ्यांकडे आता 2 मागे लोक नाचत असतात आणि 2ची 4 झाली आहेत आता, तू पण 4 लोकांना घेऊन नाचते. म्हटलं मी आता 6 लोकांबरोबर नाच. दॅट्स नॉट द पॉइंट. पण इट्स लाईक इट कॅचेस ऑन बिकॉज पीपल सी पोटेन्शियल. करेक्ट. आणि असं नाही की मी आधी करणार मग माझं बघून लोक करणार, असं कधीच नसतो कोणाचं. आय डोंट थिंक कोणाचाही तो असा ते कॅल्क्युलेशन नसतो. करेक्ट नसतोच. पण होतं असं कधी कधी, आणि मला ते काहीच रिअलाईज होत नाही कारण आय एम अ व्हेरी रोहे करणार मध्ये मला इथे काय चाललंय काहीच माहिती नसतं. फॉर बेटर ऑर फॉर वर्स, आय डोंट नो. पण I don't even remember your question anymore. I've just come so far from. It was about this की the entire performance part च्या मागे तुझा काय विचार होता, which you explained. आणि आय फील की बरोबरच आहे. मला असं वाटतं की काही गोष्टी आपल्याला माहीतच नसते, एखादी पॉसिबिलिटी, आणि जेव्हा आपण बघतो की एखाद्या व्यक्तीने काहीतरी एक केलंय जे छान वाटतंय, तर दॅट इज द ओनली टाइम की तुम्हाला पण कळतं की अच्छा असं पण एक ही एक अप्रोच आहे. अँड दॅट इज द रिझन प्रॉब्ली. आणि बरोबर बोलतो तुझा नवरा, कारण असं आहे. आय वुड रिअली लाईक टू अग्री ऑन दिस पॉइंट की त्याच्यानंतर झालेलं आहे बऱ्याच ठिकाणी. छान आहे ना, किती छान आहे, मजा येते की नाही तुम्हाला बघताना असं ऑडियन्समध्ये आपल्याला नाचायचं मन करतं ना असं बघून. दॅट वॉज द होल पॉइंट. दॅट मला असं कधी कधी वाटतं कुठल्या गाण्यांवरती ऑडियन्सला कळत नाही कसं रिॲक्ट करावं, मग त्यांना आपण थोडीशी असे असं आयडिया दिली की त्यांना पण मजा येते करायला. असं आय फील लाईक दॅट्स हाऊ आय अप्रोच. ना तू विचारत होतीस ना हाऊ डू आय गेट इन टू इट. सो माय प्रोसेस इज नाव ॲक्च्युली हॅव अ प्रोसेस. वाव, आधी मला कळायचं नाही आधी हे करू का ते करू. पण हाऊ वी डू इट इज आम्ही आधी म्युझिशियन्स बसतो, कुठलंही एक गाणं किंवा 2 गाणी 3 गाणी घेऊन, ओके, त्याचं आम्ही रेकॉर्डिंग घेतो. मग त्या रेकॉर्डिंगबरोबर म्युझिक प्रोड्युसर बरोबर बसतो. म्युझिक प्रोड्युसर विल प्रोड्यूस अराउंड वॉट द बँड इज प्लेइंग. कारण काय होतं बऱ्याचदा खूप प्रोड्युस्ड असलं, इलेक्ट्रॉनिक असलं म्युझिक, आणि त्याच्यावरती बँड वाजवताना बँडला वाटतं आमची गरजच काय, आम्ही काय आलो इकडे नुसतं असं टेटू करायला, आमचं काय ऐकू येत नाही लोकांना, आमचं महत्त्व काय. विच इज the worst thing you can do to a musician, I feel. You can't eat their space on stage. Correct. So we make sure that the musician is playing and that there is still something produced around it. मग आम्ही ते म्युझिक घेऊन डान्स स्टुडिओमध्ये जाऊन आय ॲक्च्युली जस्ट डान्स इन फ्रंट ऑफ द कोरिओग्राफर. दॅट मला हे वाटतंय की इथे काही नसलं पाहिजे, इथे सिंक्रोनाइज्ड पाहिजे, इथे जस्ट पोजेस पाहिजेत, इथे जस्ट लाईक शार्प लुक, नो वन इज मुव्हिंग. म्हणजे आय टेल हिम हाऊ आय फील द सॉन्ग, हाऊ आय एम फीलिंग अँड मुव्हिंग टू द सॉन्ग, विच इज अ प्रोसेस. आत्ता मी जाऊन त्याचं महत्त्व बघतीये. बिकॉज काय होतं ना, कधी कधी यू लर्न अ व्हेरी कॉम्प्लेक्स पीस ऑफ कोरिओग्राफी आणि ते स्टेजवरती करताना मजा नाही येत किंवा ते नॅचरली इट्स नॉट नॅचरल वाटत त्या क्षणी. करेक्ट. इट्स नॉट नॅचरल बिकॉज अल्टिमेटली इट्स माय शो अँड आय नीड टू फील द मोस्ट नॅचरल. राईट. कारण I hold everything together. तर whatever I move naturally to is the style of the choreography. तर आता जेव्हा आम्ही now we have a new thing we've started. We've called guest choreographers. Come do choreograph this piece of music for our show. Nice. So get to work with new people also. That's another thing. आपण जेव्हा कम्फर्टेबल होतो ना आपल्या कम्युनिटीमध्ये की दिस इज पर्सन आय नो, मला जे पाहिजे ते मिळेल, you stop growing somewhere. You get very complacent and you feel like I'm comfortable now in this chair. I don't want to try that chair. It's okay. But when you get that chair, you're like, oh shit, this is good too. Nice handles. You know? Right. So we started doing that. So it evolves and there is no like we've arrived.
विल नेवर अराईव्ह. दॅट्स द ब्युटी.